हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल। आज आपला 12वा सेशन आहे। नवीन भक्तांसाठी काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी हे पुस्तक आहे, परमपूज्य भक्ती विकास महाराजांनी लिहिलेलं। तर ते आपण मागचा एक आठवडा झाला वाचत आहोत। काल आपण वाचलं घरामध्ये मंदिर कसं बनवलं पाहिजे, त्याचं महत्व। आज आपण वाचणार आहोत नित्य सेवा, पूजा आणि आरती कशी करायची, का करायची आणि कशी करायची। भक्ती सेवेचा हा एक विस्तृत भाग आहे, त्याची आपण येथे संक्षिप्त चर्चा करूया। अर्च विग्रह पूजेच्या सखोल विधींविषयी भक्तांद्वारा लिहिलेले एक वेगळे पुस्तक आहे। हे पुस्तक खूपच विस्तृत आहे, व्यक्तिगत मार्गदर्शनानेच त्याचे अध्ययन शक्य आहे। येथे केवळ रूपरेखा दिलेली आहे। ज्यांच्या देवघरात प्राणप्रतिष्ठा केलेले विग्रह नसून केवळ छायाचित्रे असतील, त्या घरी राहणाऱ्या भक्तांना यातून मार्गदर्शन निश्चितच मिळेल। काही भक्तांमध्ये पूजेविषयी खूपच उत्साह असतो। भगवंतांच्या पूजेसाठी अशी उत्सुकता असणे हे चांगले लक्षण आहे। तथापि कलियुगातील भगवत भक्तीचे मुख्य साधन आहे नाम जप किंवा नाम संकीर्तन। पूजा निश्चितच महत्वपूर्ण आहे, परंतु ती प्रभावी होण्यासाठी तिच्या जोडीला कीर्तन असणे आवश्यक आहे। इथे जे पूजा आरती कशी करायची दिलंय, ती प्रॅक्टिस साठी आपल्याला घरी फक्त फोटोज असतात त्यांच्यासाठी आहे। ज्यांच्या घरी विग्रह आहेत त्यांनी डिटेलमध्ये विग्रह सेवेचा कोर्स केला पाहिजे आणि कमीत कमी घरातल्या एका व्यक्तीने जे नित्य नेमाने पूजा करतील, अर्च विग्रहांची आरती करतील, त्यांनी ब्राह्मण दीक्षा घेणे गरजेचं आहे, थोडं लक्षात ठेवा। तर इथे नवीन भक्तांसाठी घरात सुरुवात करण्यासाठी हे दिलेलं आहे। आणि महाराज इथे सांगतात क्लिअरली की पूजा ही विधी द्वापर युगासाठी होती। या युगासाठी मुख्य विधी आहे ती म्हणजे नाम जप करणे, कीर्तन करणे, नाम संकीर्तन करणे। त्यामुळे पूजा करायची आपल्याला, परंतु त्याच्याबरोबर हे असलं पाहिजे, नुसतंच पूजा करून होणार नाही। त्यामुळे बऱ्याचदा आपण पाहतो की तुम्ही जर मंगला आरती जॉईन केलेली असेल, कोणाच्या घरी वगैरे मंगला आरतीला गेला असाल किंवा संध्याकाळच्या आरतीला गेला असाल किंवा उत्सवाच्या दिवशी वगैरे आपण आरती करतो, तेव्हा नुसतीच आरती करत नाही, त्याच्याबरोबर कीर्तन पण करतो। कीर्तन म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप हा मृदंग आणि कळतालच्या तालावर सुरावरती सगळ्यांनी मिळून एकत्र म्हणणे, त्याला म्हणायचं कीर्तन। आणि जप म्हणजे जो स्वतः एकट्याने केला जातो, त्याला म्हणायचं जप। हरिभक्ती विलास आणि इतर अधिकृत शास्त्रांच्या मतानुसार वेगवेगळ्या परिस्थितीत पूजेच्या वेगवेगळ्या पद्धती स्वीकारल्या जातात, म्हणून घरातील पूजा ही स्वतःच्या कुवतीनुसार असावी। मंदिराप्रमाणे मोठ्या वैभवात असावी असे काही नाही। मंदिरात प्राणप्रतिष्ठा केलेले विग्रह असतात, शास्त्रांच्या मार्गदर्शनानुसार काटेकोरपणे त्यांची पूजा केली जाते। तथापि अशा पूजेसाठी भक्त सक्षम नसतात आणि त्यांची तशी कुवत नसते। आपल्या कुवतीप्रमाणे तडजोड असावी। येथे मंदिरातील पूजा विधीसाठी नसून केवळ घरात पूजा करणाऱ्या भक्तांसाठी मार्गदर्शन आहे। जेव्हा आर्च विग्रह असतात, त्याची प्राण प्रतिष्ठा केलेली असते, तेव्हा मात्र अगदी इलॅबोरेट म्हणजे काय, अगदी विस्तारित मोठ्या प्रमाणामध्ये या विग्रहांची सेवा करावी लागते।
त्याच्यामध्ये बघ रोजचं 6 वेळेला भोग दाखवण्यात आलं. तेवढा आपल्याकडे वेळ पण पाहिजे, पैसा पण पाहिजे. मुळात म्हणजे वेळ पाहिजे. पैसा किंवा ज्या गोष्टी आपल्याला भगवंतांसाठी करायच्या असतात त्यामध्ये थोडीफार तडजोड केली तर चालते, परंतु मुळात म्हणजे वेळ पाहिजे. वेळ काढायला आपल्याला जमत नसेल तर मग तो खूप मोठा अपराध होतो आपल्याकडून. त्यामुळे घरी फोटो ठेवणे उत्तम आणि त्याच्यावरती ही प्रॅक्टिस करणे एकदम उत्तम. आणखीन एक मुद्दा असा की शास्त्रांमध्ये एकच एक पूजा विधी सांगितलेला नाही, म्हणून येथे सर्वांना आचरता येईल अशा सोप्या कृतीचे वर्णन केलेले आहे. जसे घरात पूजा व आरती करणे स्त्रियांना देखील शक्य आहे, परंतु भारतातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये स्त्रियांनी पूजा करण्याची कल्पना करणे देखील अशक्य असेल. तथापि मासिक पाळीच्या वेळी अपवित्र असताना 4 दिवसांसाठी स्त्रियांनी पूजा करू नये असा सर्वमान्य नियम आहे. घरामध्ये जे आपण मंदिर छोटस बनवतो, काल जसं आपण वाचलं त्याप्रमाणे, तिथे घरातल्या कोणत्याही व्यक्तीने पूजा केलेली तरी चालते. विशेष करून विग्रह नसतील तर, विग्रह असतील तरी माताजींनी आरती पूजा केली तरी चालते, परंतु त्या माताजींची ऍटलिस्ट ब्राह्मण दीक्षा झालेली असली पाहिजे आणि विग्रह सेवेचा कोर्स झालेला असला पाहिजे, डिटेलमध्ये त्याचा अभ्यास झालेला असला पाहिजे. आणि त्यातही हा नियम आहे की मासिक पाळीच्या वेळेला करायचं नाही. भगवंतांच्या पूजाला, आरतीला वगैरे आपण अटेंड करायचं नाही. देवघर तसेच देवघरातील प्रत्येक वस्तू व पूजेचे साहित्य स्वच्छ असावे. विग्रह, छायाचित्रे, वस्त्रे, शंख, आरतीसाठी लागणारे वस्त्रे, देवघराची जमीन, भिंत, एकूण सर्वांची स्वच्छता नित्य होणे आवश्यक आहे. जे आपण 4 नियम पाळले, वाचले की नाही 2 दिवसापूर्वी, त्यातला एक नियम आहे स्वच्छता. शौच ज्याला म्हटलं जातं, ती आतून पण असली पाहिजे आणि बाहेरून पण असली पाहिजे. आणि विशेष करून जेव्हा भगवंतांसाठी आपण काहीतरी करतो त्या ठिकाणी खूप स्वच्छता असली पाहिजे. आता हे काही सांगायची गरज नाही, परंतु आंघोळ केल्याशिवाय कुठल्याही भगवंतांची पूजा आरती केली नसली पाहिजे. दुर्दैवाने हे सांगायची गरज आलेली आहे कलियुगामध्ये. भगवंतांचं स्थान, ज्याला बैठक म्हणतो आपण, जे मंडप टाईप असतं, भगवंतांचे छायाचित्र, विग्रह, आजूबाजूची जागा, काही तुम्ही कपडे त्याच्यावरती अंतरलेले असतील रंगीबेरंगी, ते कपडे हे मात्र रोज स्वच्छ केले पाहिजे. जमीन झाडलोट करणे, पोछा करणे रेग्युलरली असलं पाहिजे. देवघरामध्ये जनरली कशाही वस्तू अस्ताव्यस्तपणे ठेवलेल्या नसल्या पाहिजेत. नीटनेटकेपणा, टापटीपपणा असला पाहिजे. भिंती, छत वगैरे देखील स्वच्छ ठेवले पाहिजेत, परंतु त्या रोज करायची काही गरज नाही. 8 दिवसातून एकदा वगैरे तुम्ही करू शकता, परंतु ते देखील स्वच्छ असल्या पाहिजेत. प्रभुपादांची ही खूप स्ट्रॉंग ऑर्डर्स आहे त्याच्याबद्दल. म्हणून बघा, बऱ्याचशा मंदिरांच्या तुलनेमध्ये प्रभुपादांच्या मंदिरांमध्ये खूप स्वच्छता असते आणि तीच स्टँडर्ड लेवल आपण घरी पण मेंटेन केली पाहिजे. आर्च विग्रहांचे पोशाख जर मळकट किंवा जुने झाल्यास तात्काळ नवे आणावेत. पितळेची व तांब्याची भांडी नेहमीच लखलखीत व चकाकणारी ठेवावीत. पितळेच्या, तांब्याच्या भांड्यांवरती डाग लवकर पडतात, ते काळपट लवकर दिसतात. पूजेकरिता उपयोगात आलेली फुले, ज्याला निर्माल्य म्हणतो आपण, रात्रीच्या वेळी काढावीत. आपण सकाळी काढतो. आय डोंट नो का एक असं का दिलंय. सकाळी पहाटे 4 वाजता आरती असते, 4:30 वाजता, त्यामुळे अवघड पण जातं काढायला. बऱ्याचशा मंदिरामध्ये, बऱ्याचशा घरांमध्ये देखील ही फुलं फ्रीज मध्ये ठेवली जातात.
परंतु आम्ही ते रेकमेंड करत नाही. मुळात फ्रीज आपण वापरलाच नसला पाहिजे, फुलासाठी काय कशासाठीच. घरी फ्रीजच असला नसला पाहिजे. आरती किंवा कोणत्याही पूजेच्या आधी प्राणप्रतिष्ठा केलेल्या विग्रहांसाठी नैवेद्य बनवण्या अगोदर स्नान करून धुतलेली वस्त्रे परिधान करणे आवश्यक आहे. निदान स्नान तरी केलंच पाहिजे. रेशमी कपडे देवपूजेसाठी उत्तम, सुती कापड देखील चांगले. लोकर कितीही शुद्ध असली तरी कधीही वापरली जात नाही. पुढेच लोकर, वूल, या पॉलिस्टर, टेरिकॉट इत्यादी कृत्रिम कपडे निषिद्ध मानले आहेत. मी काल म्हणालो, फुलं, प्लेट, पडदे प्लास्टिकचे कधीच वापरायचे नाहीत. आणि हे टेरिकॉट, पॉलिस्टरचे आपले जे कपडे, आपण जे कपडे घालतो, विशेष करून माताजी 99% आजकाल साड्या त्याच नेसतात. कॉटनची साडी नेसायचं. परवा आम्ही दुकानात गेलो होतो कॉटनची साडी आणायला. एवढ्या मोठ्या दुकानामध्ये त्यांच्याकडे फक्त 10-15 साड्या होत्या. ते आजकाल कोणी घेतच नाही. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, हे पॉलिस्टर, टेरिकॉट ज्याला आपण म्हणतो, हे सगळं प्लॅस्टिक पासून बनलेलं असतं. येस, जिथे जिथे पॉली हा शब्द येतो ते प्लॅस्टिकच असतं. वेगवेगळ्या प्लॅस्टिकचा प्रकार असतो. दुर्दैवी अवस्था आहे आपली. फुलं प्लॅस्टिकची, कपडे प्लॅस्टिकचे, फर्निचर प्लॅस्टिकचं, प्लेटा, वाट्या, चमचे प्लॅस्टिकचे, कपडे प्लॅस्टिकचे, औषधं पण आपण प्लॅस्टिक. प्लॅस्टिक कशात नाही असं नाही, सध्या प्लॅस्टिकच आपल्याला नष्ट करणार आहे. पूजेच्या वेळेलाच काय, आपण कधीच असली वस्त्र घातली नसली पाहिजेत. पॉलिस्टर, टेरिकॉट वगैरे खूप शरीराला घातक असतात. हे लक्षात ठेवा, निषिद्ध आहेत. पाश्चात्य पद्धतीचा पोशाख योग्य नाही. वैष्णव पेहराव असावा. पुढे एक अध्यायामध्ये सांगणार आहेत वैष्णव पोशाख कसा असतो ते. आपल्याला जनरली माहिती आहे, प्रभूजींनी धोती कुर्ता घातलेला असावा, रंगीबेरंगी नसावा. अलाउड नाहीये प्रभूजींना. कुणी अलाउड केलं माहिती नाही. आजकाल बरेच रंगीबेरंगी कुर्ते, रंगीबेरंगी धोती, रंगीबेरंगी त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी आणि हे. पांढरा कुर्ता, पांढरी धोती असावी. धोतीची कड थोडीफार डिझाईनची असेल तर चालेल, परंतु ती जरी नसली तरी बेस्ट. कारण मुळात आपल्याला आसक्ती सोडायची आहे. सिंपल असावं. माताजींसाठी रंगीबेरंगी साड्या अलाउड आहे, ज्वेलरी पण अलाउड आहे. भागवतमनुसार ते अलाउड आहे. परंतु ज्यांचे पती नाहीत, मग ते तुमचा घटस्फोट झालेला असो किंवा पती वारलेले असो, तुम्ही विधवा असाल, तर अशा माताजींना जनरली रंगीबेरंगी साड्या, ज्वेलरीला काय म्हणतात, दागिने वगैरे निषिद्ध आहे. हे टाळलं पाहिजे. यंग मुलींमध्ये 20 वर्षाच्या मुलींना जे पाश्चात्य ड्रेसेस कधीच घातले नसले पाहिजेत. आपण पुढे एक सेक्शन आहे, तरी पण मी थोडक्यात सांगतोय. पॅन्ट शर्ट वगैरे ॲब्सोल्युटली कधीच घातलं नसलं पाहिजे. गोपी ड्रेस किंवा आपले भारतीय पेहराव घालू शकतो आपण. एक ठराविक वयानंतर, 20व्या वर्षानंतर, जनरली 18व्या 20व्या वर्षानंतर सगळ्यांनी साडी नेसली पाहिजे. इव्हन अविवाहित माताजींनी देखील. आणि हे थोडंसं अति होतंय, परंतु प्रभुपादांचा आदेश आहे, डोकं झाकलं पाहिजे. प्रभूजींनी केस पूर्ण काढून टाकले पाहिजेत आणि माताजींनी केस कधीही झाकलेले असले पाहिजे. हा वैदिक नियम असतो. एनिवे, ते आपण नंतर वाचूया. गृहस्थ भक्तांसाठी घरातील पूजेच्या नियमकांमध्ये थोडी सूट दिली जाते, तरी त्यात कंजूसपणा व ढिलेपणा कधीही नसावा. भगवंत आहेत,
कंजूसपणा ठीक आहे, आपल्या कुवतीप्रमाणे जेवढं जमेल तेवढं आपण केलं पाहिजे, परंतु कंजूसपणा करू नये. आर्थिक स्थिती चांगली नसली तरी पूजेसाठी चांगल्या प्रतीची फुले, फळे आणि अगरबत्ती अर्पण करावी. फळं फ्रेश असलेले बेस्ट. बाजारातनं विकत आणलेली फुलं आपण अर्पण करू नयेत, कारण त्याच्यावरती भरपूर प्रमाणामध्ये केमिकल्स मारलेले असतात. आरती, नेक्स्ट सेक्शन आहे आरती. आरतीसाठी असलेल्या ताटात, इथे चित्र दाखवलेलं आहे, तुमच्याकडे पुस्तक असेल तर बघा. चित्र क्रमांक 4 मध्ये पहा, खाली दिलेल्या वस्तू ठेवाव्यात. इथे 1 2 3 4 असं दिलेलं आहे. नंबर 1 शंख वाजवण्याकरता. 2 शंख लागतात, एक वाजवण्याकरता, एक जल अर्पण करण्याकरता. तर एक मोठा शंख हा वाजवण्याकरिता असावा. पळी पंचपात्र ताज्या शुद्ध पाण्याने भरावे, त्याला आचमन पात्र देखील म्हटलं जातं, आणि त्याच्यामध्ये एक पळी असावी. उदबत्ती कमीत कमी 3. ऍक्च्युली हे पुस्तक कधी लिहिलेलं माहिती नाही, परंतु आजकाल आपल्या याच्यामध्ये पण मान्य केलेलं आहे की उदबत्ती वापरली नसली पाहिजे, धूप वापरलेलं बेस्ट. याच्या मागची कारणं तुम्हाला बरेचसे लोक बरीच वेगवेगळी कारणं सांगतील, परंतु सिंपल कारण असते याच्या मागचं, ते म्हणजे बांबू जाळलेला कधीही चांगला नसतो आणि उदबत्तीला बांबूच वापरला जातो मॅक्झिमम वेळेला. बांबू कधीही जाळू नये, याच्या मागे सायंटिफिक कारण पण आहे आणि ते काय म्हणतात त्याला, ऍस्ट्रोलॉजिकली पण कारण आहे. जरी आपण या कलियुगामध्ये ज्योतिषशास्त्रावरती विश्वास ठेवत नसलो, शुभ अशुभ याच्या गोष्टीवर विश्वास ठेवत नसलो, तरी सायंटिफिकली देखील बांबू कधीही जाळू नये, जाळण्यासाठी बांबूचा वापर कधीही करू नये. त्यामुळे उदबत्तीच्या ऐवजी धूप ठेवलेलं बेस्ट. पंचदीप म्हणजे 5 वातींचा तुपाचा दिवा. एक वातीचा तुपाचा दिवा सुद्धा पर्यायाने वापरला तरी चालतो. तुमचं छोटस मंदिर असेल, छोटीशी जागा असेल, आपल्या कुवतीप्रमाणे 5 वातीचा दिवा नसेल, 1 वातीचा दिवा वापरला तरी चालतो. शंख जल अर्पण करण्याकरता छोटासा शंख ठेवण्याकरता एक धातूचा स्टँड. पाणी भरलेला गडू, छोटासा असतो गडू, म्हणजे काही मोठा नाही, छोटासा ताटामध्ये बसावा असा. लहान वस्त्र, रुमाल बेसिकली. छपाई नसलेला रुमाल उत्तम, म्हणजे वेगवेगळे डिझाईन फुलं वगैरे असला रुमाल वापरू नये. पांढरा रुमाल जनरली वापरावा. अशी 2 किंवा 3 वस्त्रे एक्स्ट्रा ठेवावीत, अतिरिक्त असावीत. ही वस्त्रे स्वच्छ, नीटनेटकी व सुव्यवस्थित घडी केलेली असावीत. आरती केल्या केल्या लगेच त्यांना धुवून ठेवायचं असतं आणि ती वस्त्र दुसऱ्या कुणीही कधीही वापरू नयेत, ती भगवंतांसाठीच सेपरेट ठेवावीत. फुलांची ताटली, म्हणजे मोठ्या पूजाच्या ताटीमध्ये छोटी एक ताटली असते, त्याच्यामध्ये फुलं ठेवली जातात. आता हे ताटली, हे मोठं ताट, त्यानंतर हा पाण्यासाठी असलेला गडू किंवा शंखासाठी असलेला स्टँड किंवा पंचदीप किंवा सिंगल दीप असला तरी हे सगळं तांब्याचं किंवा पितळेचं असावं. एक दीप किंवा मेणबत्ती वा आगपेटी, हे कशासाठी, त्याच्या दीप लावण्यासाठी एक एक्स्ट्रा दीप ठेवायचा किंवा काळेपेटीने डायरेक्ट लावला तरी चालतं, परंतु वेळ जाऊ नये म्हणून जनरली एक दिवा लावून ठेवलेला असतो. चवरी किंवा चामर ज्याला आपण म्हणतो, चामर. मोरपिसाचा पंखा आणि घंटी, या 12 वस्तू असल्या पाहिजेत. त्यांचं वर्णन दिलेलं आहे कसं करायचं. चवरी, मोरपिसाचा पंखा या गोष्टी देवघरात सतत असाव्यात, तिथेच ठेवायचे देवघरामध्ये. आरती करणारा भक्त देवघराबाहेर नमस्कार करतो, त्यानंतर पुढील प्रमाणे आचमन करतो. पंचपात्रातील पळी डाव्या हातात घ्यावी. उजव्या हाताच्या तळव्यावर पात्रातील पाणी पळीने 3 वेळा सोडावे. ओम केशवाय नमः म्हणून ओठांनी प्राशन करावे. पुन्हा एकदा पळीने पाणी उजव्या हाताच्या तळव्यावर घेऊन ओम नारायणाय नमः म्हणून प्राशन करावे.
आणि तिसऱ्या वेळेस तीच क्रिया करताना ओम माधवाय नमः म्हणावे. याला आचमनची प्रक्रिया म्हणतात. नंतर पुन्हा एकदा पाणी तव्यावर घेऊन खाली सोडावे. प्रत्येक वस्तू अर्पण केल्यावर पळीभर पाण्याने हात शुद्ध करावेत. तसेच अर्पण करावयाच्या वस्तू देखील अर्पण करण्यापूर्वी पळीभर पाण्याने पवित्र कराव्यात. हे थोडस अति वाटेल तुम्हाला किंवा थोडस डोक्यावरून गेल्यासारखं वाटेल, परंतु हे सगळं शिकायची बेस्ट पद्धती असते ती म्हणजे भक्तांच्या संघामध्ये शिकणे. तरी पण काही ठिकाणी भक्त काहीतरी चुकतात, वेगळंच सांगतात, म्हणून हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला थोड्याशा शंका आपल्या मनात काय असतील त्या दूर होतील. कसं करायचं. वाजवण्याचा शंख हा देवघराबाहेरच ठेवला जातो. तो शुद्ध करावा, उजव्या हातात घेऊन 3 वेळा वाजवावा, पुन्हा शुद्ध करून ठेवावा. शुद्ध करणे म्हणजेच काय, ते आचमन पात्रातलं पाणी त्याच्यावरती टाकणे. नंतर उजवा हात पुन्हा शुद्ध करून देवघरात प्रवेश करावा. दरवेळी आपण हात आणि वस्तू दोन्ही त्या आचमन पात्रातल्या पाण्याने शुद्ध केलं पाहिजे. घंटी वाजवीत देवघरासमोरील बंद पडदा बाजूला सारावा किंवा दार असेल तर दरवाजा उघडावा. शंखाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट म्हणजे शंख वाजवून झाल्यानंतर त्याच्या आतमध्ये देखील पाणी सोडावं 3-4 वेळेला, जेणेकरून आपल्या मुखातील काही अपवित्र गोष्टी आत गेल्या असतील तर थोडीशी त्याची क्लिनिंग होते. जनरली मंदिराबाहेर वगैरे तुम्ही पाहिलं असेल की एक एक्स्ट्रा पात्र ठेवलेलं असतं, त्याच्यामध्ये शंखामध्ये लिटरली पाणी ओतलं जातं शंख वाजवल्यानंतर. वाजवण्यापूर्वी थोडं फक्त एकदा तुम्ही ते पवित्र केलं तर चालेल, परंतु वाजवल्यानंतर आतमध्ये पाणी टाकून ते स्वच्छ करून ठेवणे गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा आपण एकटेच वापरणार नसतो, वेगळे लोक वेगवेगळे पुजारी वापरणार असतात. घरामध्ये देखील कधी कधी वेगवेगळे लोक वापरतात. आता ही पद्धती दिलेली आहे की शंख 3 वेळा अशा पद्धतीने आचमनाने शुद्ध करून 3 वेळा वाजवून मग घंटी वाजवीत पडदा बाजूला करावा किंवा दार उघडावं. नंतर मग आतमध्ये प्रवेश करावा. विग्रहांचे दर्शन होताच सर्व भक्त दंडवत प्रणाम करतात. नंतर उभे राहून कीर्तन करतात. या दरम्यान आरतीचे ताट मेजावर ठेवावे. एक दीप किंवा मेणबत्ती पेटवावी. कायम पेटता दिवा असल्यास त्याचाच उपयोग करावा. आता उदकाड्याच्या ऐवजी मी धूप म्हणणार आहे बरं का. धूप पेटवून त्यावर 3 थेंब पाणी शिंपडून त्या शुद्ध कराव्यात. दोन्ही हात शुद्ध करावेत. घंटी शुद्ध करावी. धूप उजव्या हातात आणि घंटी डाव्या हातात ठेवावी. आता आरतीला प्रारंभ करावा. एक वस्तू भगवंतांना अर्पण करताना डाव्या हाताने घंटी वाजवीत राहावी. प्रत्येक वस्तू अर्पण करताना ती श्री विग्रहांसमोर किंवा छायाचित्रांसमोर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वर्तुळाकार फिरवावी. आता ऑफकोर्स याच्यासोबत आरती म्हटली पण पाहिजे. कोणी नसतील तर जो आरती करत आहे किंवा जी आरती करत आहे, माताजी जर आरती करत असतील त्यांनी स्वतः आरती म्हटली पाहिजे. आणि घरातले कोणी असतील तर त्यांनी आरती म्हटली पाहिजे, पुजाऱ्यांनी म्हटली नसली पाहिजे. हे पण लक्षात ठेवा. परंतु एक जनरल नियम असाच आहे की घरातल्यांनी सगळ्यांनी मिळून आरती करावी, बेस्ट. पंचरात्र प्रदीप म्हणजे संकलित पूजा विधीचा अधिकृत ग्रंथ हा इस्कॉन मध्ये मिळतो तुम्हाला, पंचरात्र प्रदीप म्हणून. यानुसार प्रथम धूप पासून आरंभ करून प्रत्येक वस्तू एकदा अर्पण करावी. स्वतःच्या आध्यात्मिक गुरूंपासून आरंभ करीत पुढे त्यांचे गुरु, नंतर त्यांचे गुरु, अशा प्रकारे संपूर्ण परंपरेला अर्पण कराव्यात. कोणतीही वस्तू आपण थेट श्रीकृष्णांना अर्पण करू शकत नाही, हे यातील मुख्य तत्व आहे. हे बऱ्याचदा उलट सांगितलं जातं बऱ्याच पुस्तकांमध्ये. भगवंतांना आधी अर्पण करा आणि मग गुरूंना अर्पण करा असं सांगितलं जातं. आपण आपल्या गुरूंना, ते आपल्या गुरूंना, ते गुरु आपल्या गुरूंना, अशा प्रकारे प्रत्येक गुरूंची अनुमती घेऊन अंती श्रीकृष्णांना त्या वस्तू अर्पण कराव्यात. श्रीकृष्णांच्या चरण कमलांपासून ते मुखापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोल गोल फिरवीत वस्तू अर्पण कराव्यात. नंतर श्रीमती राधाराणी, श्री चैतन्य महाप्रभू, श्री नित्यानंद प्रभू, नंतर उतरत्या क्रमाने गुरु परंपरेला अर्पण कराव्यात.
अच्छा, म्हणजे ही परवानगी घेण्यासाठी गुरूंची सगळ्यांची परवानगी घेऊन मग भगवंतांना अर्पण करावं, जसं आपण श्रील प्रभुपादांची आधी परवानगी घेतो आणि मग अर्पण करतो. अर्पण करताना मात्र हा क्रम व्यवस्थित आहे. आधी भगवंतांना, भगवंतांच्या विस्तारित तत्वांना, प्रल्हाद नरसिंहदेव असतील, आणि मग नंतर 6 गोस्वामींना, नंतर गुरु शिष्य परंपरेला उलट्या दिशेने, पहिल्यांदा जगन्नाथ दास बाबाजींना, मग भक्ती विनोद ठाकूरांना, मग गौर किशोरदास बाबाजींना, मग शिला भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना, आणि मग शिला प्रभुपादांना. तत्व असे की श्रीमती राधाराणींना अर्पिलेली वस्तू प्रथम श्रीकृष्णांना अर्पिलेली असते. श्रीमती राधाराणींना अर्पिलेली वस्तू पुढे श्री चैतन्य महाप्रभू, अशा प्रकारे प्रत्येक वस्तू सर्वांना अर्पण केल्या जातात. काही पद्धतीमध्ये कोणती वस्तू किती वेळा ओवाळावी हे सांगितले आहे. ओवाळण्याचे फेरे मोजणे चांगले आहे, परंतु मनोभावे ओवाळणे उत्तम. किती वेळा ओवाळायचं याला पण सांगितलेलं आहे बऱ्याच शास्त्रांमध्ये, परंतु महाराज सांगतात की ते मोजत बसण्याऐवजी मनामध्ये भाव आणणे तेवढंच गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे. आता आरतीमध्ये कुठली वस्तू कधी अर्पण करायची त्याचा क्रम पुढे दिलेला आहे. आरतीमधील सामग्रींचा क्रम पुढील प्रमाणे असतो. पहिल्यांदा धूपबत्ती, नंबर 2 तुपाचा दिवा, 1 असो किंवा 5 तुमच्याकडे पंच दीप असेल तर 5 एकाच वेळी. शंखोदक म्हणजे मांडणीवर ठेवलेल्या शंखाने शंखोदक अर्पण करावे. हा शंख वाजवण्यासाठी असलेल्या शंखापेक्षा निराळा असतो. जे आपण जल अर्पण करण्यासाठी घेतलेलं असतं गडूमध्ये, ते शंखामध्ये ट्रान्सफर करावं आणि ते शंखातून प्रत्येकाला जल अर्पण करून परत त्या गडूमध्ये टाकावं. त्यानंतर वस्त्र किंवा हातरुमाल, त्यानंतर फुलं, त्यानंतर चवरी किंवा चामर, आणि मग शेवटी मोरपंख. शंखोदक अर्पण करताना प्रत्येक पूज्य व्यक्तीला उदक अर्पण केल्यानंतर 3 थेंब पाणी पाण्याच्या गडूत सोडावे. म्हणजे भगवंतांना आपण जल अर्पण केलं तर थोडंसं त्या गडूमध्ये सोडायचं, परत नेक्स्ट कोणाला अर्पण करायचं त्यांना करायचं, परत थोडंसं सोडायचं. हे कंटिन्युअसली केलं पाहिजे. सर्व विग्रहांना व पूजनीय व्यक्तींना अर्पण करून झाल्यावर शंखातील सर्व पाणी गडूमध्ये ओतावे. फुले अर्पण केल्यावर 1 किंवा अधिक फुले विग्रहांच्या किंवा छायाचित्रांच्या चरण कमलांजवळ वाहावीत. फुलं अर्पण केल्यानंतर एखादं फुल भगवंतांच्या, आधीच आपण भगवंतांना शृंगार करायला फुलं सजावट करून ठेवलेली असली पाहिजे. ही अर्पण करायची फुलांनी सजावट करायची नाही, परंतु यातलं एखादं फुल तिथे ठेवायचं. प्रत्येक विग्रहांना आणि पूजनीय व्यक्तींना चमरी किंवा चामर किंवा चवरी आणि मोरपंख्याने सेवा अर्पण करावी. हिवाळ्यात पंख्याचा थंड वारा आवश्यक नसल्यामुळे त्याने सेवा करू नये. म्हणजे जो मोरपंख असतो तो हिवाळ्यामध्ये टाळायचा. जनरली याची विधी अशी असते की ज्याला ओढान षष्ठी म्हणतात, तुम्ही ऐकले की नाही माहिती नाही. कार्तिक महिना झाल्यानंतर ही षष्ठी येते. षष्ठी म्हणजे 6वा दिवस. ओढान षष्ठी म्हणून त्या उत्सवाचं नाव आहे. या दिवसापासून विग्रहांना स्वेटर्स वगैरे घातले जातात पोशाखामध्ये, आणि त्या दिवसापासून हा मोरपंखा बंद करायचा, फक्त चामर. आणि परत ते चालू कधी करायचं विसरलो मी. एक तिथी असते तेव्हा ते चालू करतात. जनरली हिवाळ्यामध्ये पंखा वापरायचा नसतो, लक्षात ठेवायचं. प्रत्येक वस्तू अर्पण करण्यापूर्वी शुद्ध करण्यास विसरू नये. म्हणजेच आचमनातलं 1 थेंब पाणी त्याच्यावरती टाकून शुद्ध करण्यास विसरू नये. तसेच अर्पण झाल्यावर हात देखील शुद्ध करण्यास विसरू नये. हातावरती परत आचमन घ्यायला विसरू नये. आरतीची सांगता शंख वाजवून करावी. सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा शंख 3 वेळा वाजवावा. अगेन ती शंख शुद्ध करून घ्यावा, शुद्ध करून ठेवावा. सुमारे 20 मिनिटात आरती पूर्ण करावी. शंख शुद्ध करून पुन्हा त्याच्या जागेवर ठेवल्यावर पाण्याचा गडू घेऊन उपस्थित भक्तांसमोर यावे
उजव्या हाताने उपस्थितांच्या मस्तकावर ते जल शिंपडावे. अर्पिलेली फुले भक्तांना वाटावीत. आता आरतीचे ताट आत घेऊन जावे आणि मेजासहित सर्व जागा कापडाने पुसून घ्यावी. यावेळी कीर्तन थांबवून मंदिरातील भक्तांनी जयध्वनी प्रार्थना अर्पण करावी, ज्याला प्रेमध्वनी देखील म्हणतात. पुढे दिलेला आहे कसं प्रेमध्वनी कशी अर्पण करायची असते. आरतीच्या वेळी पुजाऱ्याचे संपूर्ण लक्ष तो करीत असलेल्या विधीवर केंद्रित असावे. पुजाऱ्याचा नेहमी आदरयुक्त व विनम्र भाव असावा. कधी कधी केवळ धूपबत्ती, फुले आणि चामरीने आरती अर्पण केली जाते, याला धूप आरती म्हणतात. वर उल्लेखलेल्या सर्व वस्तू मंगलारती, भोग आरती, संध्या आरतीच्या वेळी अर्पण कराव्यात. दर्शन आरतीच्या वेळी जनरली ही धूप आरती फक्त केली जाते. याच्यामध्ये धूप, फुलं आणि चामर एवढंच वापरायचं असतं. पूजेच्या अनेक किचकट किंवा क्लिष्ट पद्धती शास्त्रामध्ये वर्णिलेल्या आहेत. या ठिकाणी मूलभूत रूपरेखा दिली आहे, कारण शास्त्रोक्त यथासांग पूजा करणे सर्वांना मुळीच शक्य नाही. पूजेचा संपूर्ण विधी ब्राह्मण दीक्षा मिळालेल्या भक्तांनीच शिकावा, परंतु घरी पूजा करू इच्छिणाऱ्या नवोदित भक्तांसाठी ही साधी रूपरेखा पुरेशी आहे इथे दिलेली. भगवंतांच्या छायाचित्रांची पूजा करणाऱ्यांना हा विधी उपयुक्त आहे. ज्यांच्याकडे विग्रह आहेत त्यांनी ब्राह्मण दीक्षा घेऊन त्या पूजा करण्याची पूर्ण विधी प्रॉपरली ट्रेनिंग घेऊन शिकलंच पाहिजे. काष्ट, धातू किंवा पाषाणांच्या विग्रहांची पूजा करणाऱ्यांनी अनुभवी पुजाऱ्यांकडून मार्गदर्शन घ्यावे. पहाटेच्या मंगल आरतीनंतर तात्काळ पूजा करावी. प्रथम सर्व छायाचित्रे, चौथरा व देवघर स्वच्छ करावे. 5, 10, 16 किंवा 64 उपचार किंवा वस्तू अर्पण करण्याच्या आज्ञा शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत. 5 वस्तूंनी म्हणजे गंध, फूल, धूप, तुपाचा दिवा आणि नैवेद्य अर्पण करण्याच्या पूजेला पंचोपचार म्हणतात. प्रथम पूजा गुरूंना अर्पण केली जाते, त्यानंतर श्री श्री गौरनिताई आणि शेवटी राधाकृष्ण. गुरूंची पूजा करताना प्रार्थना करून त्यांची अनुज्ञा घेऊनच गौरनिताईंची पूजा करावी. त्यानंतर राधाकृष्णांची पूजा करावी. पंचोपचारे पूजा पुढील प्रमाणे करतात. आता तुम्ही म्हणत असाल की मगाशी काय वाचलं आपण, ती होती आरती. पूजा ही दार किंवा पडदा बंद करून केली जाते, ज्याच्यामध्ये अभिषेक वगैरे सगळं इलॅबरेट मोठे विस्तृत असतं. आणि हे रोज केलं पाहिजे ज्यांच्याकडे विग्रह आहेत त्यांनी. ज्यांच्याकडे विग्रह नाही आहेत त्यांनी हे नाही केलं तरी चालतंय, परंतु याची सवय लागण्यासाठी तुम्ही फोटो असतील तरीही थोडंसं केलं पाहिजे. पूजा कशी करायची असते? पहिल्यांदा गंध म्हणजे चंदन, रक्तचंदन नव्हे, चंदन उगाळावा. आसनावर बसावे. एका मेजावर गुरूंचे छायाचित्र ठेवावे. त्यांच्या मस्तकावर थोडेसे गंध लावावे. ताज्या तुळशीचे पान गुरूंच्या उजव्या हाताला गंधाने लावावे. विष्णू तत्वांच्या विग्रहांच्या चरणाशी तुळस वाहिली जाते. गुरूंच्या हातावर तुळस देण्याचा हेतू म्हणजे तुळशीचे पान ते श्रीकृष्णांच्या चरण कमलावरती वाहतात. तुळस जी असते पुढे आहे, तुळस आरती वगैरे, तुळशीची पानं ही फक्त आणि फक्त विष्णू तत्वांना अर्पण करायची असतात. श्रीमती राधाराणींना देखील नाही. शिवजींना, ब्रह्माजींना वगैरे देवी देवतांतर अजिबात नाही, गुरूंना पण नाही. परंतु श्रीमती राधाराणींच्या हातात देऊ शकतो आपण की तुम्ही भगवंतांना अर्पण करा म्हणून. तसंच गुरूंच्या हातामध्ये देऊ शकतो आपण, परंतु चरण कमलांवरती फक्त भगवंतांच्या आणि भगवंतांचे जे विस्तारित रूप आहेत, चैतन्य महाप्रभू, बलरामजी, जगन्नाथ बलदेव, त्यानंतर नृसिंहदेव, तुमच्याकडे लड्डू गोपाल असतील, लड्डू गोपाल, गिरी गोवर्धन, हे सगळे भगवंतांचे जे विस्तारित रूप आहेत त्यांना अर्पण केलं तर चालतं, परंतु बाकीच्यांच्या हातात द्यायचं.
त्यानंतर उदबत्ती, तुपाचा दिवा आणि शेवटी फुले वाहावीत. हे वाहून झाल्यावर गुरूंच्या चरणांवर फुले अर्पण करावीत. नवी ताजी फुलमाळ गुरूंच्या छायाचित्रावर वाहावी, म्हणजे घालावं. शृंगार ही पद्धती कशी असते, घरी जनरली सगळ्यांनी नाही केलं तर चालतंय, पण ही पद्धती कशी असते, सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा मंगल आरती करणे 4:30ला. घरी 5ला केलं तरी चालतंय, परंतु मंदिरात 4:30लाच करतात. 4:30लाच केली पाहिजे. ग्रहस्थांना थोडीशी सूट आहे, तुम्ही 5ला केली तर चालते, परंतु 5:30-6 मंगल आरती नसते. मंगल आरती झाल्यानंतर जो घरातला व्यक्ती ज्याच्याकडे ही विग्रह सेवा दिलेली आहे त्याने पडदा बंद करून ते सगळं स्वच्छ करायचं असतं आणि फ्रेश फुलांची माळ किंवा फुलं याच्यानी सगळी सजावट करायची असते. आणि विग्रह असतील तर त्याची पूजा पण करायची असते आणि त्या पूजेतूनच आपल्याला चरणामृत मिळतं. अभिषेक पूजा करून चरणामृत ऍक्च्युली तुम्ही नाही जरी केला तरी एखाद्या पात्रामध्ये हे चरणामृत त्यांना वाहायचं असतं. तूप थोडस मध वगैरे असं वाहून आणि मग ते चरणामृत रोज दर्शन आरतीच्या वेळेला सगळ्यांना दिले जातं. मंदिरात केला असेल तर तुम्हाला माहिती. तर ते चरणामृत जे आहे ते मंगल आरती आणि दर्शन आरतीच्या मध्ये आतमध्ये पूजा केलेली असते. तसं घरी थोडस आपण प्रॅक्टिस म्हणून करायला काही हरकत नाही, परंतु अगदी सुरुवातीला जे भक्त अगदीच सुरुवात करतायत त्यांनी हे काही करायची गरज नाही. मंगल आरतीने सुरुवात केली तरी बास आहे. जे एकदमच नवीन सुरुवात आहे ज्यांची, त्यांनी गौर आरतीने सुरुवात करावी. कारण पहाटे उठणं, कारण एकदा करायला सुरुवात केली की त्याच्यामध्ये खंड करायचं नाही. मग संध्याकाळची आरती पहिल्यांदा सुरू करायची, जी सोपी आहे. संध्याकाळी 7 वाजता जनरली केली जाते. तुम्ही 6ला करू शकता, 6:30ला करू शकता, 7ला करू शकता. त्याच्यापेक्षा लेट करायची नाही, त्याच्यापेक्षा आधी करायची. मग याची सवय एकदा लागली गौर आरतीची की मग मंगल आरती, सकाळची आरती करायला सुरू करायची. तर हे जे पूजेची विधी दिलेले आहे ती नाही केली तर चालते, परंतु ज्यांच्या घरी विग्रह आहेत त्यांनी कंपल्सरी केली पाहिजे. आणि ती पण याच्यापेक्षा अगदी डिटेलमध्ये केली पाहिजे, जे इथे दिलेलं नाही. त्याचं ट्रेनिंग वेगळं दिलं जातं. घरातील कोणीही व्यक्तीने फुले वेचून माळ करावी. याच पद्धतीने पंचतत्वांची पूजा आणि नंतर राधाकृष्णांची पूजा करावी. याच पद्धतीने म्हणजे चंदन अर्पण करावं, त्यानंतर तूप वगैरे अर्पण करावं, त्यानंतर फ्रेश नवीन फुलं, त्याची माळ किंवा फुलं अर्पण करून सजावट करावी. आता नैवेद्य किंवा भोग अर्पण करावा. फळे, मिठाई, दूध इत्यादी अथवा शिजवलेले अन्न देखील नैवेद्य रूपात चालेल. आता पूजा संपली, त्यानंतर आरती करावी. त्यानंतरच्या आरतीला दर्शन आरती म्हणतात. नैवेद्य तुम्हाला थोडस आश्चर्य वाटेल, नैवेद्य एवढ्या लवकर कोण अर्पण करते? येस, तुमच्याकडे विग्रह असतील तर दिवसातून तुम्ही 6 वेळेला नैवेद्य अर्पण केलं पाहिजे. पण नसतील तरीही हे सकाळचं परफेक्ट टायमिंग असतं. 8:30-9ला नैवेद्य अर्पण करणे, भोग लावणे, आणि संध्याकाळी 4-4:30ला भोग लावणे. आणि भगवंतांना जो भोग दाखवायचा असतो त्याच्यामध्ये आळमडाळम करायची नाही. एक दिवस 8:30ला दाखवला, एक दिवस 9ला, एक दिवस 9:30ला, एक दिवस 10ला, एक दिवस 11:30ला, एक दिवस 12ला. तुमचं लाईफ एक चाललंय विनाकारण कष्टांमध्ये. भगवंतांना पण ताटकळत ठेवायचं नाही आपण. भगवंतांना प्रसाद त्या त्या वेळेलाच परफेक्टली गेला पाहिजे. 9:30 म्हणजे 9:30, 9 म्हणजे 9, एक ठरवायचं आपण. घरी मंदिरामध्ये टायमिंग प्रभुपादांनी ऑलरेडी लिहून दिलेलं आहे, त्याच टायमिंगला गेलं पाहिजे. घरी थोडीशी फ्लेक्झिबिलिटी आहे ग्रहस्थांना, 8:30ला, 9ला, 9:30ला. मग त्यानंतर आणखीन एकदा आरती असते, त्याला शृंगार आरती किंवा दर्शन आरती म्हणतात. पूजेदरम्यान योग्य मंत्र तसे गुरु, गौरनिताय आणि राधाकृष्ण यांचे स्तुतिपाठ करावे. मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा केलेल्या विग्रहांचा शृंगार दिवसातून 1 किंवा 2 वेळा करतात. मात्र घरातील विग्रहांचा शृंगार आठवड्यातून 15 एकदा केला तरी चालेल. आता मग केव्हापासून मी सांगत आलोय की रोज केला पाहिजे, परंतु इथे
15 दिवसातून आठवड्यातून केलं तरी चालेल म्हणून सांगितलंय. आय डोंट नो. प्रभुपादांनी तरी कधी सांगितलेलं नाहीये 15 दिवसातून आठवड्यातून करा म्हणून. विशेष करून जर आपल्याकडे विग्रह असतील तर रोज केलंच पाहिजे. नेक्स्ट, तुळस. तुळस ही सर्व प्रकारे मंगलकारी आहे. तुळशीच्या केवळ दर्शनाने, स्पर्शाने, प्रार्थनेसहित तिला केलेल्या नमस्काराने, तिची महती ऐकल्याने किंवा तिचे रोप लावल्याने व्यक्ती मंगलमय होऊन जाते. वरीलपैकी कोणत्याही प्रकारे तुळशीचा संपर्क झाला तर व्यक्तीला वैकुंठात नित्य वास मिळतो. स्कंद पुराणामध्ये सांगितलं. ऑफकोर्स तेवढं शुद्ध पण व्हायला पाहिजे. अशा प्रकारची बरीच वाक्य आपल्याला शास्त्रामध्ये सापडतात. एकदा जरी हरे कृष्ण म्हटला तरी तो वैकुंठात जातो. तुळशी माळ घातली तो वैकुंठात जातो. तुळशी माळ घातली तर त्याला काय म्हणतात, यमदूत कधीच हात लावत नाहीत, विष्णुदूत येतात वगैरे वगैरे. परंतु तेवढंच पवित्र आपण आतून पण व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. नुसतीच तुळशी माळ घालून मग तुम्ही मांसाहार करत असाल. आता तुम्ही म्हणाल की असं कोण करतं, परंतु आजकाल बरेच करतात. वारकरी लोकांमध्ये तर हे आजकाल एवढं कॉमन झालेलं आहे. काही लोक तुळशीची माळ काढून खातात आणि परत घालतात. काही लोक त्याचा पण विचार करत नाहीत. कलियुगामध्ये हे काय म्हणतात त्याला, डेग्रेडेशन, पतन होतच जाणार. परंतु तरीही तुलसी माता ही सदैव पवित्र असते आणि तिचं महात्म्य इतकं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये की नुसता स्पर्शाने देखील आपल्याला भक्ती मिळू शकते. कृष्ण भक्ती प्रदायिनी असते ती तुलसी माता. आणि म्हणून आपण कंठी माळ घालतो, म्हणून आपण तुळशीच्या माळेवरती जप करतो. आणि जप करताना देखील तुळशी लाईव्ह जी जिवंत तुळशी मातेचं हे आहे, काय म्हणतात त्याला, वृक्ष, रोप, त्याच्या शेजारी बसून जप केलेला कधीही पॉवरफुल होतो. आणि मग विचार करा, रोज तुळशी मातेचं तुम्ही जर आरती करत असाल तर किती पॉवरफुल असेल. पण प्रभुपादांनी आपल्याला नियम घालून दिलेला आहे की रोज तुळशीची आरती केली पाहिजे आपण. पुराणामध्ये असं म्हटलं जातं की आपलं जे दुःख असेल ते तुळशी मातेला सांगितलं तर आपोआप जातं. परंतु ती तुळशी माता स्वतःवरती घेते दुःख. भक्ती मार्गात तुळस पूजा एक अति महत्वाचा विधी आहे, अति महत्वाचा. श्रीकृष्णांना तुळशी अत्यंत प्रिय आहे, विशेष करून तिची पाने आणि मंजिरी. प्रत्येक भक्ताने घरात तुळशीची कमीत कमी 1 किंवा 2 रोपे लावावीत. त्यांना प्रतिदिन पाणी घालावे, नमस्कार करावा, त्यांची संपूर्ण काळजी घ्यावी. तुळस जेथे वाढते त्या स्थानी वाढत्या भक्तीचे लक्षण असल्याचे समजले जाते. ज्या घरामध्ये तुळस वाढत जाते किंवा वाढतच नाही तिथे भक्तीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं म्हटलं जातं. ज्या घरामध्ये तुळस भरभरून वाढते तिथे भक्तिलता देखील त्याच्यासोबत फास्ट वाढते. तुळशीची आरती कशी करायची? थोडस आज उशीर होऊ दे, हे वाचून संपूया. भारतामधील प्रत्येक घरामध्ये तुळशी वृंदावन असते, तेथे प्रतिदिन आरती होते. ज्यांच्याकडे अशी सुविधा नाही ते तुळशीची आरती मंदिरातच करतात. तिला आणण्यापूर्वी देवघराचा पडदा ओढावा, कारण श्री विग्रहांपुढे तुळशीची पूजा करू नये. पडदा पूर्ण झाकला जातो आणि मग तुळशीची पूजा केली जाते. तुळशी ठेवलेल्या कुंडीला स्वच्छ सुंदर वस्त्राने शृंगार करावा. तिला मंदिरात मध्यभागी ठेवलेल्या मेजावर ठेवावे. गाणाऱ्या भक्ताने खालील मंत्र 3 वेळा म्हणावा, इतरांनी त्यांच्या मागे म्हणावा. आता हे सगळं प्रॅक्टिसने तुम्हाला येईल बरं का. आणि हे पुस्तक घ्या आणि हे पुस्तक वाचून रोज करा. ज्यांना सोपं वाटतंय त्यांनी YouTube वरती बघून देखील करू शकतात. तर तुळशीची आरती करण्यापूर्वी 3 वेळा तुळशीला प्रणाम केला जातो. तुळशी आरती झाल्यानंतर
परत 3 वेळा तुळशी मातेला प्रणाम केला जातो. तेव्हा हा मंत्र म्हटला जातो, वृंदाय तुलसी देव्याय प्रियाय केशवश्च विष्णू भक्ती प्रदे देवी सत्यवत्याय नमो नमः. आता नमो नमः तुलसी कृष्ण प्रेयसी ही आरती गावी. पुढे सगळ्या आरत्या दिलेल्या आहेत. तुळशीची आरती गावी आणि खाली दिलेल्या विधीनुसार आरती करावी. तुळशी मातेची आरती करायची विधी थोडीशी वेगळी आहे, भगवंतांसारखीच परंतु थोडीशी. तेच आचमन पात्र, तेच आचमन शुद्धीकरण करणे, धूप दीप, पळी पंचपात्र म्हणजेच आचमन पात्र आणि त्यातली पळी, घंटी, धूपबत्ती, तुपाचा दिवा हा सिंगल असावा, पंचदिवा नाही वापरला तरी चालतो. फुले असलेली लहान ताटली या वस्तू आरतीच्या ताटामध्ये असाव्यात. काड्यांची पेटी व पेटती मेणबत्ती व तेलाचा दिवा असावा ऑफकोर्स. आता याच्यात काय नाही आहे बघा, शंखनाद करण्यासाठी शंख नाहीये, आणखीन काय नाहीये, वस्त्र अर्पण करायचं नाही आणि जल अर्पण करायचं नाही आणि चामर आणि पंखा अर्पण करायचं नाही. आरती करणाऱ्याने प्रथम आचमन करावे. आता क्रमशः धूपबत्ती, दिवा आणि फुले अर्पण करावीत. या 3च गोष्टी अर्पण करायच्या असतात. फुले देखील दिव्याप्रमाणेच ओवाळावीत. धूपबत्ती अर्पण झाल्यावर धूपबत्तीच्या दाणीत ठेवाव्यात. तुपाचा दिवा अर्पण केल्यानंतर सर्व भक्तांमध्ये आरती घेण्यासाठी म्हणजेच हाताने मस्तकावर फिरवणे द्यावी. पुष्प अर्पणानंतर थोडी फुले तुळशीला वाहून राहिलेली फुले इतर भक्तांना वाटावीत. आरती झाल्यावर सर्व भक्तगण तुळशीभोवती खालील मंत्र म्हणत प्रदक्षिणा करतात. यानी कानी च पापानी ब्रह्महत्यादिकानी च तानी तानी प्रणश्यंती प्रदक्षिणा पदे पदे. हा मंत्र म्हणत 3 किंवा 5 वेळेला प्रदक्षिणा करून प्रत्येक भक्ताने तुळशी मातेला जल अर्पण करावं. आचमन घेऊन हात शुद्ध करून जल अर्पण करावं. नंतर हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन गावे. हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन हे प्रत्येक आरतीनंतर गायचं असतं. तुळशी विषयी अधिक माहिती बऱ्याच आपल्या चुकीच्या समजुती वगैरे असतात, म्हणून थोडीशी माहिती इथे दिलेली आहे, काही विस्तृत मध्ये दिलेली नाहीये, थोडीशी दिलेलं आहे. विष्णूंच्या पूजेसाठी तुळशीची पाने व मंजिरी अत्यावश्यक असतात, असलीच पाहिजेत. ऍक्च्युली पूजेला फुलं अर्पण करताना, नैवेद्य दाखवताना प्रत्येक नैवेद्यावरती देखील तुळशीची पानं असावेत, असलीच पाहिजेत. तुळशीची पाने किंवा मंजिरी सकाळी गोळा कराव्यात. संध्याकाळ नंतर पाने तोडू नयेत. तुळशीचीच काय, कुठल्याच झाडाची पानं किंवा फळं तोडली नसली पाहिजेत संध्याकाळ नंतर. असं म्हटलं जातं की ती झाडं विश्रांती घेत असतात. पाने तोडण्यासाठी नखाने न तोडता त्यासाठी वेगळ्या ठेवलेल्या कात्रीचा वापर करावा किंवा अशी चिमटीमध्ये धरून तोडावं. नख लावायचं नाही, चिमटीमध्ये धरून तोडायचं. तुळशीला प्रदक्षिणा घालताना तसेच जल अर्पण करताना काळजीपूर्वक करावे. तिला इजा होईल असे करू नये, कसंही धाड करायचं नाही. तुळस हे काही साधारण रोपटे नव्हे, ती एक शुद्ध व थोर भक्त आहे. पंढरपूरला वगैरे रस्त्यामध्ये गल्लीमध्ये ते विकायला बसलेले असतात आणि त्यातली बरेच ते तुटून रस्त्यावरती पडतात. लोक त्याच्यावरती पाय ठेवून जात असतात. ते बघितल्यानंतर खूप वाईट वाटतं. ऍक्च्युली खूप केअरफुली आपण ची काळजी घेतली पाहिजे. काय झालंय, भारतामध्ये औपचारिकतेला, विधी विधानांना जास्त महत्व दिलं जातं आणि भावनेला कमी महत्व दिलं जातं. कारण मुळात भाव नकोच आहे आपल्याला फक्त काहीतरी कर्मकांड पाहिजे त्याच्या बदल्यामध्ये. तुळशी मातेचा प्रत्येक गोष्ट करताना खूप केअरफुली केली पाहिजे. आजूबाजूला अनावश्यक ठिकाणी अनेक रोपे उगवतील म्हणून तुळशीच्या मंजिऱ्या दिसू लागल्यावर त्या तात्काळ कापाव्यात, कारण सर्वांची योग्य काळजी घेणे अवघड जाईल. मंजिऱ्या कापल्याने तुळस फुटव्याने वाळते आणि बहरते देखील. जनावरे त्रास देणार नाहीत अशा जागी तुळस ठेवावी. म्हणजेच कुत्रे जनरली मूत्र सोडतात अथवा बकरी खातात इत्यादी ठिकाणी ठेवू नये.
जाण्या येण्याच्या मार्गापासून थोडे अंतर ठेवून तुळस ठेवावी, जेणेकरून लोक तिला घासून जाणार नाहीत. आबालवृद्धांनी तुळशीचा योग्य तो आदर करावा. ग्रीष्मातील तप्त सूर्य त्रासदायक असल्याने तिला सावलीत ठेवावे किंवा तिच्यासाठी सावली करावी. हे वैष्णव कॅलेंडर मध्ये सगळं दिलेलं असतं, कधी ठेवायचं, कधी ठेवायचं, आतमध्ये ठेवायचं, कधी बाहेर ठेवायचं, कधी तिला रोज पाणी द्यायचं वगैरे. तुळशीचे औषधी गुण प्रसिद्ध आहेत, मात्र भक्तांनी तिला औषध समजू नये. ती शुद्ध कृष्णप्रिय आहे, ती पूजनायोग्य आहे. आपण तिची पूजा करतो. भक्तीच्या वृद्धीसाठी भक्त तुळशीची उत्तम निगा राखतात. त्यांना अन्य कोणताही हेतू नसतो. केवळ विष्णू तत्वातील विग्रहांच्या चरण कमलांची आणि भगवंतांच्या चित्रातील चरण कमलांची तुळशीपत्र भक्तिपूर्वक अर्पण केली जातात, अन्य कोणालाही नाही. श्रीकृष्ण, नृसिंहदेव, भगवान श्री चैतन्य महाप्रभू, श्री नित्यानंद प्रभू, श्री अद्वैत प्रभू आदींच्या चरण कमलावर तुळशीपत्र वाहावे. आणि हे सगळे विष्णू तत्व आहेत. राधाराणी, गदाधर पंडित, श्रीवास पंडित किंवा संप्रदायातील आचार्य यांना वाहू नये. विग्रह पूजेमध्ये आपल्या गुरूंच्या उजव्या हातात तुळस द्यावी, तेही श्रीकृष्णांच्या चरण कमलांशी वाहतील म्हणून. भगवंतांना भोग अर्पण करण्यासाठी तर तुळशीपत्रे अत्यावश्यक आहेत, त्याच्यावरती ठेवावं. आता इथे हा सेक्शन संपतो. इथे दिलेलं नाही आहे, परंतु सुरुवातीच्या स्टेजला हे आवश्यक नाही, परंतु जसजसं तुम्ही सिरियसली आरती वगैरे करायला लागाल तेव्हा हे आवश्यक आहे की तुळशीची पानं, मंजिरी तोडताना देखील 2 मंत्र आहेत, ते मंत्र म्हटले पाहिजेत. तोडण्यापूर्वी प्रणाम करून मंत्र म्हटला पाहिजे. ही बेसिकली तुळशी मातेची परवानगी मागण्यासाठीचा मंत्र असतो. आणि तोडून झाल्यानंतर देखील माफी मागण्यासाठी एक मंत्र असतो, तो देखील म्हणावा. तो इथे दिलेला नाहीये, तो तुम्हाला एवढ्यात शिकायची पण काही गरज नाही. जेव्हा तुम्ही सिरियस भक्त व्हाल तेव्हा तुम्हाला कुठेही मिळेल, तो गुगलवरती वगैरे सर्च केला तर. तुळसी अमृत जन्माशी तदत्वम केशव प्रिया, तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच भक्तांत. आणि विशेष म्हणजे हे सगळं भक्तांच्या संघामध्ये शिकलेलं बेस्ट. आता बऱ्याचदा आपल्याला संघ मिळत नाही म्हणून असले पुस्तिका आहेत. ही पुस्तिका, असल्या बरेच पुस्तिका आहेत ऍक्च्युली नवीन भक्तांसाठी म्हणून, परंतु ही त्यातल्या त्यात बेस्ट काय आहे, कारण महाराज याच्यामध्ये अगदी सुरुवातीपासून सुरुवात करतात की भाव कसा असला पाहिजे, त्याची गरज काय आहे. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये फक्त विधी दिलेली असते. आता अजून एक गोष्ट याच्यामध्ये दिलेली नाहीये, ती म्हणजे महाराजांनी सांगितलं की आपण तुळशीला औषध म्हणून बघितलं नसलं पाहिजे, परंतु तुळशीची पानं जी भगवंतांना वाहिलेली असतात ती आपण ग्रहण करू शकतो भगवंतांचा प्रसाद म्हणून. काही काही घरांमध्ये बरेच तुळशीची पानं अर्पण केली जातात. मग ती एक्स्ट्रा करायची काय, तर ती परत तुळशी मातेलाच वाहून सोडायची, किंवा तुमच्या पाण्याचा जो पिण्याच्या पाण्याचं जे असतं ना त्याच्यामध्ये घातलं तरी चालतंय. एकदा भगवंतांना अर्पण केल्यानंतर तुम्ही ते ग्रहण करू शकता, परंतु भगवंतांना अर्पण करण्यापूर्वी आपण ते कधीच डायरेक्टली आपण घेतलं नसलं पाहिजे. बऱ्याचदा लोक असं म्हणतात की तुळशीचा काढा करू नये किंवा तिला बॉईल करू नये, तिची पानं बॉईल पाण्यामध्ये उकळू नयेत वगैरे वगैरे वगैरे. प्रभुपादांनी किंवा अन्य ग्रंथामध्ये याच्याबद्दल संदर्भ मी आणि बऱ्याच भक्तांनी बऱ्याचदा शोधलेला आहे. कुठेही याच्याबद्दल कुठेही संदर्भ सापडलेला नाही. हे फक्त सेंटिमेंटली लोक असं म्हणतात. तुमची तशी भावना असेल करा, करू नका, काही फरक पडत नाही. ऍक्च्युली जेव्हा आपण तुळशीची पानं ग्रहण करतो तेव्हा आपल्या पोटामध्ये एवढ्या ऍसिड असतं की ते पाण्यात उकळण्यापेक्षाही डेंजरस अवस्था होती त्या पानाची आपल्या पोटामध्ये. त्यामुळे एवढं पण काही ते पापमय नाही आहे पान. एकदा भगवंतांना अर्पण करून झाल्यानंतर ते तुम्ही घेऊ शकता. हरे कृष्ण. आता उद्या आपण दैनंदिन आपला
टाइम टेबल कसा आपण आखला पाहिजे याच्याबद्दल थोडंसं वाचणार आहोत. तर ही आरतीची जी ही प्रक्रिया आहे ती सकाळच्या आरतीला, दुपारच्या आरतीला, संध्याकाळच्या आरतीला, सगळ्या आरतीला लागू पडते. मग हा दैनंदिन आपला कार्यक्रम कसा असला पाहिजे, कधी उठायचं, कधी आरती करायची, कुठली आरती करायची, हे पुढच्या सेक्शन मध्ये दिलेलं आहे. दैनंदिन कार्यक्रम. आणि मग त्यानंतर कुठली आरती, सगळ्या आरत्या दिलेल्या आहेत. इथून पुढचं जरा सेक्शन फास्ट होईल. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस प्रभूजी, तुळशी वाहिल्यानंतर मग आम्ही ठीक आहे का, म्हणजे तोंडात ठेवून पण म्हणू शकतो आपण ग्रहण करू, पण ते निर्माल्यामध्ये टाकणं नाही चालणार का? वाहिलेली निर्माल्यामध्ये जनरली सगळ्या फुलांसोबत कुठेही अस्ताव्यस्त टाकण्याऐवजी किंवा नदीत वाहण्याऐवजी जनरली असं म्हटलं जातं की ती तुळशीच्या रोपाच्या खालीच नेऊन टाकावी, म्हणजे तिथंच त्याचं खत होतं. फुलांबरोबर इकडे तिकडे टाकू नयेत. जेव्हा आपण या दिवसामध्ये विशेष करून आता भरपूर पानं येतात आणि थोड्याच दिवसानंतर जेव्हा पाऊस बंद होतो तेव्हा भरपूर मंजिऱ्या येतात. मंजिऱ्या ऍक्च्युली वाळेपर्यंत वाट बघायचं नाही. आता आमच्या शेतामध्ये इतकी तुळस आहे की आम्हाला ते शक्य होत नाही सगळ्या मंजिऱ्या काढणे, त्याचं काहीतरी बनवणे. त्यामुळे आमच्या हातातून ते थोडस अपराध होतो, आम्हाला वेळच मिळत नाही. परंतु घरी एखाद दुसरी तुळस असते तेव्हा तिच्या सगळ्या मंजिऱ्या आपण काढून ठेवल्या पाहिजेत. जेव्हा मंजिरी फ्रेश असते म्हणजे न वाळलेली, तेव्हा भगवंतांसाठी त्याचा तुम्ही मस्तपैकी सरबत करू शकता भगवंतांना अर्पण करायला. भगवंतांसाठी मंजिरेची हार करू शकता, खूप सुंदर होतो हार, बऱ्याच माताजी करतात. परंतु मंजिरी जनरली काढाव्यात. जेव्हा भरपूर मंजिरी येतात त्याचे दोन कारण महाराजांनी पण सांगितली की तुळशी मातेची वाढ पण चांगली होते आणि दुसरं म्हणजे ते वाळत तसंच ठेवलं की ते मग बऱ्याच ठिकाणी त्याचे मंजिरी पडतात आणि मग नवीन तुळस येते. जर तुम्ही शेतात नसाल तर ते रस्त्यावरती इकडे तिकडे मग पडून जात. शेतात असाल तर ठीक आहे. मग हे एक्स्ट्रा मंजिरे काय करायचे, सेम तुळशी मातेच्याच पायामध्ये ठेवायच्या, त्याचं खत होऊन जात. उगून येतं बऱ्याचदा, तिथंच उगून आलेलं बरं रस्त्यावरती वगैरे टाकण्यापेक्षा. हरे कृष्ण. प्रभूजी, तुम्ही जे एकादशीचं बोलला ना, एकादशीला आपण उपवास तर करतो आणि मग स्टोरी येते परत इस्कॉनच्या सगळ्या ग्रुपवरनं फिरते ती स्टोरी येते एकादशी, म्हणजे श्रीकृष्णाने मॅक्झिमम याला सांगितले रजिस्टरला, त्यात आणि त्यात शेवटी जे कॉलम असतो त्यात लिहिलेलं असतं की बाबा ती जो कोणी हा स्टोरी वाचेल त्याचं सर्व पाप नाश होईल वगैरे वगैरे बोलते असतात. ते आपण कितपत म्हणजे हे या कलियुगात लागू आहे का? पुढे एकादशीचं सेक्शन आहे तेव्हा आपण चर्चा करूया. याचं सिंपल उत्तर आहे, त्या पुस्तकाला हात पण लावू नका. ते पुस्तक प्रभुपादांनी दिलेलंच नाही आहे, प्रभुपादांनी कधी सांगितलेलं पण नाही आहे. पुस्तक आपल्या संस्थेद्वारे कधी ते छापलं देखील जात नाही, दुसरीकडून आणलं गेलेलं ते पुस्तक आहे. ते कुठून आलं, कुणी हे पसरवतात काही माहिती नाही मला देखील. परंतु प्रभुपादांच्या पूर्ण कारकिर्दीत मी कधीही ऐकलेलं नाहीये. त्या पुस्तकाला हात देखील लावू नका तुम्ही. आणि व्हॉट्सअप वरती वगैरे जरी आलेलं असेल तरी ते डिलीट करून टाका, काही गरज नाही. ते डिलीट करून टाका, काही गरज नाही. सिंपल नियम आहे एकादशीचा, भरपूर वाचन करणे, भरपूर श्रवण करणे, भरपूर शुद्ध भक्तांचा संग करणे, भरपूर सेवा करणे, भरपूर कीर्तन करणे, कमीत कमी इंद्रिय तृप्ती करणे.
एकदम सोपं आहे लक्षात ठेवायला. तुम्ही पाप कर्मामध्ये गुंतलेला असाल तर त्या दिवशी थोडंसं पाप कर्म कमी करायचा प्रयत्न करणे, बस. आणि प्रसाद पुढे आहे सेक्शन, तरी पण प्रसादाचा पण एकदम सिंपल नियम आहे, काहीच खायचं नाही, पिरियड, फुल स्टॉप. तुम्हाला काही मेडिकल प्रॉब्लेम असेल तर फक्त दूध आणि फळं घ्या, फुल स्टॉप. अजूनच खूप मेडिकल प्रॉब्लेम असेल किंवा बरेचसे लोक शेतामध्ये वगैरे काम करतात, वज्ज उचलायचं काम करतात, तर संध्याकाळचा एक वेळ प्रसाद घेऊ शकतात. तो देखील एकदम सिंपल, शेंगदाणे, फळं, बटाट्याचं काहीतरी केलेलं असेल किंवा टॅपिओका ज्याला म्हणतो आपण, रताळे किंवा टॅपिओकाला काय म्हणतात, शाबूचा प्रकार असतो, किंवा वरी, ते देखील कमीत कमी घ्यावं, पिरियड, फुल स्टॉप. जो सुदृढ आहे, निरोगी आहे, त्याने काहीच घेतलं नसलं पाहिजे. तुम्हाला याची प्रॅक्टिस होण्यासाठी 2-3 महिने लागतील, परंतु 2-3 महिन्यानंतर तुम्हाला काहीच वाटणार नाही. तुम्ही काम पण करू शकता दिवसभर. फक्त मनाची अवस्था असते. हे उपवासाचे वेगवेगळे पदार्थ, आपल्या मंदिरामध्ये उपवासाच्या पदार्थांचे कोर्सेस घेतात आजकाल. हे खूप चुकीचं आहे. वेगवेगळे पदार्थ बनवणे, माताजींना उपवासाच्या एकादशीच्या दिवशीच माताजींना उत्साह येतो, युट्यूब काढून बसतात. उपवासाची कढी, उपवासाचे हे, उपवासाचे मोदक, उपवासाची जिलेबी, उपवासाचे केक, उपवासाचा वडा, उपवासाचा समोसा. कशाला पाहिजे? आपले ते इंद्रिय तृप्ती कमी करण्या. प्रभुपादांनी एकच इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, काही खायचं नाही त्या दिवशी. सिंपल, कीप इट सिंपल. पुढे आहे सेक्शन या पुस्तकामध्ये, तेव्हा आपण अजून चर्चा करू. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. आपण मला असं विचारायचं होतं की आपण प्रसाद ज्यावेळेस भगवंतांना भोग दावत असतो त्यावेळेस आपण तुळशीचे पानं त्याच्यावरती ठेवतो, आणि मग ज्यावेळेस आपण तो प्रसाद ग्रहण करत असतो त्यावेळेस ते तुळशीचे पानं आपण पण खातो. तर मला असं सांगण्यात आलं होतं की ते चावायची नाही, डायरेक्ट गिळायची. तर मग ते बरोबर आहे की चुकीचं? त्याच्याबद्दल सांगा जरा. हरे कृष्ण. मगाशी मी म्हणालो की असं हे बरेच वर्ष झाले याच्यावरती भक्त वादविवाद करतात, बरेच वर्ष. आणि मी इतक्या भक्तांना विचारलेलं आहे की याला कुठे संदर्भ आहे का, प्रभुपादांनी कुठे म्हटलेला आहे का, किंवा शास्त्रात, अगदी पुराणात, गरुड पुराण, कुठलं पद्मपुराण, स्कंद पुराण कुठे आहे का, आजपर्यंत कोणाला याच्याबद्दल काहीही संदर्भ सापडलेला नाही. त्यामुळे हे सगळं भक्तांनी उठवलेलं आहे, असं काही नियम नाही. ते तुम्ही कसंही ग्रहण करू शकता. तसं बघायला गेलं तर मग भगवंतांचा प्रसाद पण तेवढाच शुद्ध असतो, त्याला चावायचं नाही का? चावलं पाहिजे, तसं काही नसतं. आणि तुम्ही न चावता जरी ते पान तुळशी मातेचं गिळलं तरी, जसं मगाशी मी म्हणालो, तुमच्या पोटामध्ये जठराग्नी इतकी स्ट्रॉंग असते की ते चावण्यापेक्षाही भयानक अवस्था असते त्या पानाची. तिथे 1000 प्रकारचे ऍसिड अटॅक करतात. त्यामुळे असे हे भावनिकतेने असं काहीही विचार करायचं नाही. प्रभुपादांनी एकदम सिंपल दिलेलं आहे. या असल्या गोष्टींच्या खोलामध्ये जाऊन कधीही विचार करायचा नाही. जे सांगितलंय तेवढं करायचं, विषय सोडून द्यायचा. काही फरक पडत नाही तुम्ही चावला तरी. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा, दंडवत. प्रभूजी, आता आम्ही थोडे शेतीमध्ये काम करतो, त्यामुळं पूर्ण उपवास करणं शक्य होत नाही. तर आम्ही साबुदाणा वगैरे हे घेतो प्रसादामध्ये. पण आमच्या इस्कॉन मंदिरामध्ये जवळच्या असं ऐकलं की तिथे ब्रह्मचारी म्हटले की साबुदाणा खाऊ नका, त्याच्यावरती सफेदपणा येण्यासाठी ते अशा प्रकारचं एक केमिकल वापरतात जे उपवासाला योग्य नाही. तर मग हे योग्य आहे प्रभूजी की नाही? केमिकल वापरत नाहीत.
पूर्वी साबुदाणा करायची प्रक्रिया जी होती ती खूप घाणेरडी होती. साबुदाणा बेसिकली काय असतो, टॅपियोका म्हणून एक झाड असतं, त्याची मुळे असतात, मोठी मोठी मुळे असतात. हे टॅपियोका तुम्ही शेतात पण लावू शकता, अगदी म्हणजे कुठेही मिळतं. त्याच्या फांद्या लावल्या की ते येतं आणि एकदम फास्ट येतं. मग त्याचे तुम्ही रताळ्या एवढे काढून तुम्ही त्याचे शिजवून देखील खाऊ शकता, एकदम शुद्ध पद्धती. परंतु हे असे 2-2 फुटाचे, जाडीला 2-2 फुटाचे होईपर्यंत त्यांना ठेवलं, झाड मोठं केलं जातं. मग ते मुळ्या काढल्या जातात, त्याला वाळवलं जातं, त्याची पावडर बनवली जाते, त्याच्यामध्ये पाणी आणि स्टार्च मिक्स करून परत एकदा ते मळलं जातं आणि मग त्याच्यात छोट्या छोट्या गोळ्या केल्या जातात. त्याला साबुदाणा म्हणतात. तर पूर्वी काय असायचं की ही बनवण्याची पद्धत खूप घाणेरडी होती. त्याला पायाने तुडवायचे, कारण ते एवढ्या मोठ्या प्रमाणात करताना ते हे सगळं खूप अवघड असायचं. आजकाल मशीनने करतात, स्टँडर्ड कंपनीचे मिळतात ते मशीनने करतात. आता नवीन प्रकार काय सुरू आहे, खर्च पैसा वाचवायला आणि प्रॉफिट वाढवायला त्याच्यामध्ये वेगवेगळी पिठं मिक्स केली जातात. केमिकल नाही मिक्स केली जातात, पिठं मिक्स केली जातात आणि मग ते आपला उपवास तुटतो त्याच्याने. विशेष करून मक्याचं पीठ वापरलं जातं, जे स्वस्तात स्वस्त मिळतं, मक्याचं किंवा तांदळाचं पीठ. आणि मग त्याच्याने आपली मग ऍक्च्युली उपवासच तुटतो. मुळात काय माहिती का, तुम्हाला जरी भूक जरी लागली ना तरी सिंपल ठेवलं पाहिजे. मुख्य उद्देश असतो एकादशीचा इंद्रिय तृप्तीला, मनाला कंट्रोल करणे. तो कंट्रोलच केला नाही तर मग उपयोग काय. त्यामुळे सिंपल ठेवायचं. तुम्हाला खायचंच आहे ना, शेंगदाणे उकडून घ्या, शेंगदाणे भाजून घ्या. तुमची कुवत असेल तर ड्रायफ्रुट्स असतात, ते ड्रायफ्रुट्स खावा, पिस्ता, बदाम वगैरे. बेस्ट असतं, तुम्हाला जर शुगर किंवा डायबिटीस नसेल तर बेस्ट असतं खजूर. खजूर किंवा काय म्हणतात वाळलेल्याला, खारीक. खजूर किंवा खारीक हे खूप पौष्टिक असतं, परंतु त्याच्यामध्ये शुगर कंटेंट जास्त असतो, त्यामुळे शुगर असलेल्याने केअरफुल असावं. असे न शिजवलेले सिंपल गोष्टी खायच्या आणि झोपून जायचं. आणि ऍक्च्युली झोप येत नसते अशामुळे, म्हणूनच सांगितलं जातं की एकादशीच्या रात्री पण जप करावा, कीर्तन करावं, मग झोप येईल तेव्हा झोपावं. दूध घ्यावं, फळं घ्यावीत, दूध, फळं, ड्रायफ्रुट्स, हे आपले शेंगदाणे, नट्स, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया वगैरे. नाही, बी चालत नाही का? बी चालते, बीज चालत नाही. त्यामुळे हे ते नट्स टाईप असतात. हे असं तुम्ही ते शाबू पाहिजेच, ते काय म्हणतात ते भगर, वरी पाहिजेच, राजगिऱ्याची लाडू कर, कशाला करत बसायचं. आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये भेसळ असते. ओके, आजकाल भेसळ इतकी भयानक प्रमाणात वाढलेली आहे. पण काही साबुदाण्याच्या स्टँडर्ड कंपन्या आहेत, त्या कंपनीचं तुम्ही घेतला तर काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या किराणा दुकानाला विचारू शकता. काही कंपन्या स्टँडर्ड आहेत, फेमस आहेत, मोठ्या आहेत, त्या जनरली असं भेसळ करत नाही. पण केमिकल काय नसतं, केमिकलसाठी घाबरू नका तुम्ही. कधी कधी बघा, एखादा साबुदाणा स्ट्रॉंग असतो, एखाद्याला वरचं पावडर निघतं. बऱ्याच वेळेला ही पावडर भेसळ केलेली असते. मक्याचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ वगैरे असं मिक्स केलेलं असतं त्याच्यामध्ये. आणि प्रभूजी ते साबुदाणा कशापासून बनवतो, ते काय वनस्पती प्रभूजी, आणि ते कुठं भेटू शकते आम्हाला? त्याला इंग्लिशमध्ये टॅपियोका म्हणतात, मराठीत काय म्हणतात माहिती नाही. आमच्याकडे भरपूर आहे, कोणाला खायचं. हो, कोकणात भरपूर मिळते. आणि त्याच्या आपण कसं ऊस आणि हत्ती घास लावतो तसं लावायचं असतं. ते दुसऱ्या दिवशी पालवी फुटते त्याला भरपूर प्रमाण. आणि एकदा तुमच्याकडे एक झाड लावलं की फांद्या तोडा आणि लावा. एक 6 महिने ते 8 महिन्याच्या झाडाला रताळ्या एवढे लागतात. ते पूर्ण उकडून काढायचं असतं आणि ते रताळ्यासारखंच खाऊ शकता तुम्ही शिजवून.
पोस्टाने वगैरे आम्ही पाठवू शकतो तुम्हाला पाहिजे असतील तर. म्हणजे पत्ता पाठवा. हो गुरुजी, त्याच्यावरती बोलू आपण. हो. त्याची पानं पण खातात लोक, त्याच्या पानाची पण भाजी करून खातात. हो, हो. प्रभूजी वरीच्या तांदळात काय भेसळ असते तुम्ही म्हटलं? तो खातो मी, तो आवडतो. वरीच्या तांदळात नाही, शाबू मध्ये. शाबू हा बनवला जातो पीठ करून या या टॅपिओका नावाच्या वनस्पतीच्या मुळांचा पावडर करून परत त्या गोळ्या बनवलेल्या जातात. मग त्याच्यामध्ये दुसरं पीठ मिक्स करतात. वरीमध्ये नाही. वरीचं तर पीक असतं. वरी हे धान्यासारखंच असतं दिसायला. हरे कृष्ण. मुळात एवढं खटाटोप करायचं नाही ऍक्च्युली एकादशीसाठी. हे लक्षात ठेवा. मग ती आपली इंद्रिय तृप्तीकडे जातो आपण. ज्यांच्याकडे शेती आहे, बाग आहे, रताळे लावा. रताळे तुम्ही एकदा लावलं की कायम येत राहतात. रताळ्याचे 2-4 खोड लावा आणून, इतकं वाढतं तुम्हाला काडेपर्यंत पुरं होईल. रताळे खूप छान आच्छादन म्हणून पण काम करतं, मल्चिंग म्हणून. जमिनीबरोबर पसरतं सगळी. रताळ्याची पण पानं खाल्ली जातात रोज. पूर्वी रताळे मिळायचे बाजारामध्ये, आजकाल मिळत नाही. मग आपणच लावायची. आपण परत एकादशी मध्येच गेलो आहे. पुढे सेक्शन येणार आहे. आरची विग्रह विसरून गेलो आपण. विग्रह पूजा आणि आरती. ज्यांच्या घरी विग्रह पूजा किंवा आरती होत नाही त्यांनी एखादा फोटो ठेवून हे सुरू केलं पाहिजे. ते पुढे दिलंय सगळं. ते सेक्शन आहे, कुठल्या आरती कधी म्हणतात, त्या आरत्या पण दिल्यात सगळ्या. प्रेमध्वनी दिलेली आहे, दिले पुढे डिटेल मध्ये दिले. ठीक आहे. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम. हा प्रभूजी, आपण जे धूप, नंतर दीप, जल, वस्त्र, फूल हे जे अर्पण करतो, तर त्याचं शास्त्र काय? म्हणजे हे सिलेक्शन कशामुळे केलं असेल? म्हणजे ते पंचभूत महाभूताचं काही असं आहे का? ऍक्च्युली बरंच काय अर्पण करायचं असतं. खूप डिटेल मध्ये विधी असते. परंतु हळूहळू जसं प्रभुपादांनी 64 माळाचं 32 माळा, 32 माळाचं 16 माळा हे आपले आचार्य त्या परिस्थितीनुसार कमी सांगतात, त्याप्रमाणे ते कमी होत एवढ्यावरती आलेलं आहे. आता त्याचा सिक्वेन्स तसाच का असतो त्याच्या मागे पण शास्त्र आहे, परंतु मी कधी अभ्यास केलेला नाही. परंतु बेसिकली ही भावना असते की भगवंतांना आपण आरती, जे धूप हे सुगंधासाठी असतं, दीप जे आहे ते असं म्हटलं जातं की ते तुपाचं असावं आणि तुपाचं दीपामधून एक स्ट्रॉंग प्रकारची शुद्ध वातावरण निर्माण होतं तुपाच्या दिव्याने. आणि मग नंतरची जे असतात की जल पहिल्यांदा अर्पण करायचं, मग जल अर्पण केलेलं पुसण्यासाठी वस्त्र अर्पण करायचं, आणि मग सगळं जसं आपण पाहुण्यांना देखील आल्या खायला देत नाही, पहिल्यांदा पाणी देतो, मग पाय पुसायला टॉवेल देतो. तर ते एक कॉमन सेन्स प्रमाणे आपण एवढा विचार करू शकतो. याच्यामागे डिटेल मध्ये अभ्यास आहे, तुम्ही करू शकता, नाही असं नाही. परंतु हे एक जनरल, आपण भगवंत आपल्या घरी, जसं काल परवा वाचलं की नाही, भगवंत आपल्या घरी एक काय म्हणतात त्याला, गेस्ट टाईप आलेले असतात, त्यांची आपण काळजी त्याप्रमाणे घेतली पाहिजे. पहिल्यांदा जल, मग त्यानंतर वस्त्र, मग त्यानंतर फुलं. बऱ्याच ठिकाणी गुळ अर्पण करतात. साऊथ इंडियामध्ये गेला तर तुम्हाला अगदी इलॅबरेट, हे साऊथ इंडियामध्ये खूप दिसेल तुम्हाला. साऊथ इंडियामध्ये अजून पण लोक खूप जास्त फॉलो करतात हे सगळं. पुस्तकं आहेत याच्यावरती,
तुम्ही वाचू शकता, परंतु मी कधी डीप मध्ये अभ्यास केलेला नाही याचा. त्यामुळे मला माहिती नाही, माफ करा. धन्यवाद प्रभूजी. प्रभूजी, एक आम्ही ते मंगल आरती करताना एक व्यक्तीने समजा जनरली फुलं अगरबत्ती सगळी करतात वापर, पण ते रुमाल वगैरे आपण करतो ना जल, तर ते विचारलं होतं मला की बाबा हे का, तर मला पण नाही सांगता आलं ते, मी विचारलं ते. कॉमन सेन्स आहे. आपण आता हेच भगवंत उठलेत, त्यांना पाणी द्यावं, त्यांना रुमाल द्यावा, टॉवेल द्यावा. काही काही ठिकाणी भक्त खूप डिटेलमध्ये करतात, दंत मंजन देतात, मंजनची काडी देतात. ऍक्च्युली तसं बघायला गेलं ना तर हे आर्च विग्रह हे नाहीच आहे कलियुगासाठी, परंतु आपल्या आचार्यांनी ते थोडस कॉम्पॅक्ट करून आपल्याला एवढ्यासाठीच दिले की आपली आसक्ती निर्माण व्हावी भगवंतांमध्ये, हे भाव निर्माण व्हावेत, आपलं आकर्षण निर्माण व्हावं, राग निर्माण व्हावा, हा त्याच्या मागचा, ह्याच्या सगळ्याच्या मागचा उद्देश असतो. त्यामुळे जितकं त्याला आपण जिवंत समजू आणि तितक्या प्रमाणात करू ते चांगलं असतं. मग तो आपल्या मनामध्ये भाव येणार नाही की हे दगडाची फक्त मूर्ती आहे. त्यामुळे पूजाच नाही, आरतीच नाही, तर सगळ्याच गोष्टी या भावनेने केल्या पाहिजेत. अरे गुरु, मला एक सांगायचं वाटतं इथं, अजून एक आचार्यांनी सांगितलं होतं, अर्चा वगैरे म्हणजे साधे फोटोची पण सेवा केली शुद्धीकरणासाठी, आपल्या मनाच्या शुद्धीकरणासाठी, काय म्हणतात त्याला, जळभद्र्या किंवा भद्र विचार वगैरे, त्यांनी फार शुद्धी, आणि ते एक समाधान वेगळंच लाभतं, तो अनुभव घेतो आधी. फोटोंची पण स्वच्छता, पूजा केली, त्यांची आरती, हे पण सांगितलं, हे पण एक कारण सांगितलं आम्हाला. सेवाभाव तर वाढतो, पण शुद्धीकरण होतं हृदयाचं. पूर्वीची लोक खूप डिटेलमध्ये करायची, अजूनही करतात. कालच आमच्या इकडे एक प्रभूजी आले होते, ते सांगत होते की माझी आई रोज सकाळी 2 तास करते. पण कलियुगामध्ये हे आता हळूहळू कमी होत जाणार. आपण ऍक्च्युली बंदच केलं होतं, प्रभुपादांच्या कृपेने आम्ही पुन्हा सुरू केलं, नाही तर आम्ही बंदच केलं होतं, आम्ही पूर्ण वेस्टर्न झालो होतो. प्रभुपादांची कृपेने आम्ही हे पुन्हा सुरू केलं, त्यातला आनंद आम्ही आता घेतोय. ऍक्च्युली आचार्यांचे आदेश पाळण्यामध्ये जो आनंद असतो तो कशातच नसतो. आपल्या मुलांना, लहान मुलांना चांगलं वळण लावायला देखील हे खूप चांगली गोष्ट असते. जरी तुमचे भाव नसतील तरी मेकॅनिकली, कृत्रिमरित्या जरी आपण मुलांच्या समोर केलं तर मुलं आपोआप हळूहळू फास्ट शिकतात, आणि हा सगळं त्यांच्या संस्काराचा भाग असतो. परवा आपण चर्चा करतो ना रेकॉर्डिंग, चांगले संस्कार होतात त्यांच्यावर. हरे कृष्ण. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया. उद्याचा सेक्शन महत्वाचा आहे की आपला दिनक्रम कसा असला पाहिजे, त्यामुळे सगळ्यांनी अटेंड करा. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.